Good morning, student. Today we are going to take the topic parts of speech in Marathi, शब्दांच्या जाती. So it is remaining topic. In the last part of the lecture, we have seen three parts of speech, that is noun, adverb and adjectives. Now the remaining parts of speech we are going to continue. So the fourth one is verbs. Verbs mean kriyapad. So the definition of verb is words that express an action or state are called verbs. The words that express an action. If you find action in the word, so it is a verb. And in Marathi, की ज्या शब्दातून वाक्यातील कृती किंवा म्हणजे कृती म्हणजेच क्रिया व्यक्त होते किंवा जे वाक्यातील स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना वर्ब्स म्हणतात. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता वर्ब्स आवश्यक असते. क्रियापदाशिवाय ते वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे कोणतेही वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज असते आणि क्रियापदाशिवाय कोणतेही वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. एवढं महत्व या ठिकाणी क्रियापदाला आहे. आता काही उदाहरणं आपण त्यासाठी बघूया की दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल, दे केम टू मी. दे केम टू मी या वाक्यामध्ये वर्ब्स आहे केम आणि केम हे पास्ट वर्ब आहे. त्याचा प्रेझेंट जो आहे तो कम आहे. दे केम टू मी म्हणजे ते माझ्याकडे आले. मराठीमध्ये आले हे काय आहे? क्रियापद आले. दुसरं वाक्य बघूयात की ही वर्क्स हार्ड. तो खूप मेहनत करतो. आता दुसरं जे या ठिकाणी शब्द आहे वर्क्स. वर्क्स हे जे काय आहे क्रियापद आहे आणि त्याच्यातून आपल्याला क्रिया दिसून येते. तो कसं काम करतो तर तो खूप मेहनतीने काम करतो. तो खूप मेहनत करतो. या ठिकाणी मराठीमध्ये करतो हे काय आहे? क्रियापद आहे. तिसरं एक एक्झाम्पल आहे की आय एम अ बॉय. या ठिकाणी एम म्हणजे आहे. की मी मुलगा आहे. या ठिकाणी आहे हे सुद्धा काय आहे? क्रियापद. आणि इंग्लिशमध्ये एम हे काय आहे? क्रियापद आहे. जशी टू बी ची प्रेझेंट फॉर्म आहेत एम इज आर, त्यातलं हे प्रेझेंट क्रियापद आहे. पास्ट मध्ये वॉज आणि वेअर आहे. फ्युचर मध्ये शाल आणि विल आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचं आता पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाउन. प्रोनाउनलाच आपण काय म्हणतो? सर्वनाम. तर याची डेफिनेशन अशी आहे की अ वर्ड यूज इन प्लेस ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटिशन इज नोन ॲज प्रोनाउन. की नामाच्या ऐवजी जे सर्वनाम वापरले जातं किंवा जो शब्द वापरले जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. की नामाची पुनरावृत्ती म्हणजे काय? की पुन्हा पुन्हा तो शब्द लिहिणं किंवा बोलणं. की नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर टू अवॉइड रिपिटेशन म्हणजे काय? की पुनरावृत्ती टाळणे. म्हणजे कुठली पुनरावृत्ती? की तोच शब्द पुन्हा पुन्हा न घेता आपण नामाच्या ऐवजी एक शब्द घेतो आणि तो शब्द म्हणजे काय? की सर्वनाम. तर त्याची उदाहरणे या ठिकाणी आपल्याला घेता येतील. ही, शी, इट, दे हे काय आहे? सर्वनाम आहे. तर उदाहरण पाहूयात की सचिन इज अ गुड क्रिकेटर. यामध्ये सचिन हे काय आहे? फर्स्ट सेंटेन्स मध्ये सचिन हे नाम आहे. पण पुढच्या वाक्यामध्ये ही प्लेज व्हेरी वेल. तर सचिन या शब्दाऐवजी सचिन या नामाऐवजी आपण काय वापरलं? प्रोनाउन ही प्लेज व्हेरी वेल. तर नामाची पुनरावृत्ती झाली काय वाक्यात? नाही झाली. कारण सचिन हे फर्स्ट सेंटेन्स मधलं नाम आहे आणि सेकंड सेंटेन्स मधलं सर्वनाम आपण घेतलं ही. तसंच दुसरं सेंटेन्स बघा की श्रद्धा इज अ डान्सर. श्रद्धा हे काय आहे? नाम आहे. आणि पुढच्या वाक्यामध्ये शी डान्सेस वेल. तर शी हे काय आहे? प्रोनाउन. म्हणजे श्रद्धा हे नाम आपण पुन्हा घेतलं नाही तर त्याऐवजी प्रोनाउन घेतलं. आता पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशनला आपण मराठीत म्हणतो शब्दयोगी अव्यय. तर बघा, अ नंबर ऑफ सेट ऑफ वर्ड्स यूज इन क्लोज्ड कनेक्शन. A number of set of words used in close connection with and usually before nouns and pronouns
टू शो देअर रिलेशन टू सम अदर पार्ट्स ऑफ अ क्लॉज इज नोन ॲज अ प्रिपोजिशन. म्हणजेच नामापूर्वी वापरला जाणारा किंवा पोटवाक्याशी संबंध दर्शवणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय. याच्यातनं काय होतात की वाक्यामध्ये दोन शब्द जोडले जातात म्हणून त्याला शब्दयोगी. शब्दयोगी म्हणजे शब्दांमधला दोन शब्दांना जोडणारा जो शब्द असतो त्याला शब्दयोगी असं म्हणतात. आणि सेंटेन्स बघा उदाहरणामध्ये, द बुक इज ऑन द टेबल. तर पुस्तकाचं रिलेशन टेबलाशी जोडले गेले, पण कुठल्या शब्दाने? ऑन या शब्दाने. म्हणजे पुस्तक नेमकं कुठं आहे तर ते टेबलावर आहे. म्हणजे त्याचे स्थान दर्शवण्यासाठी शब्द वापरला आहे ऑन. आणि ऑन हे या ठिकाणी काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा की पुट मनी इन टू द ड्रॉवर. आता पुट मनी म्हणजे पैसे ठेव किंवा ठेवा. इन टू द ड्रॉवर म्हणजे कप्प्यामध्ये, कप्प्याच्या आत. इंटू म्हणजे काय? चार. म्हणजे हे इंटू हे काय आलं? शब्दयोगी अव्यय. शब्दांचा स्थान आता ड्रॉवरशी म्हणजे शब्द आपलं मनी म्हणजे पैसा. पैसा हा कुठं आहे किंवा कुठं ठेवलेला आहे? ड्रॉवर मध्ये. म्हणजे याचे स्थान किंवा ठिकाण दर्शवण्यासाठीचा शब्द इंटूने आपण या ठिकाणी वापरून सांगितलेलं आहे की ड्रॉवर मध्ये आहे म्हणून. असे अनेकशे प्रिपोजिशन्स आहेत ते पाहता येतील आपल्याला. ऑन आहे, इंटू आहे, ऑफ, फॉर, अबाउट, अबोव, बिलो, अप, डाऊन, आफ्टर, बिफोर, इन, बिटवीन, अमंग. ही सगळी काय आहे तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययांची उदाहरणे आहेत. तर आतापर्यंत आपण किती पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो? 6. अजून उर्वरित 2 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. म्हणजे एकूण शब्दांच्या जाती या किती आहेत? 8 आहेत. तर यापैकी आपण 6 शब्दांच्या जाती शिकलो. आता उरलेले जे 2 शब्दांच्या जाती आहेत त्याबरोबर आपण होमवर्क म्हणजे काही एक्स्ट्रा उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबत होमवर्क तुम्हाला असाइनमेंट म्हणून सोडवायला दिला जाणार आहे. धन्यवाद. थँक्यू. Good morning student. Today we are going to take English grammar topic and the name of the grammar topic is parts of speech. In Marathi we call it शब्दांच्या जाती and this topic is very important for all of you. So the first kind of or the first part of speech is the noun. Noun means in Marathi that is naam. So the definition is nouns are words that are the names of things, places, animals, people, groups, qualities or feelings. So in Marathi we call it that is वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, समूह, गुण किंवा भावना यांच्या नावांना नाम म्हणतात. उदाहरणार्थ पेन. पेन ही काय आहे? वस्तू. म्हणजे या ठिकाणी पेन हे नाम आहे. तसंच पुणे. पुणे हे एका ठिकाणाचं नाव आहे, स्थळ आहे म्हणून ते काय झालं? नाम. काऊ. काऊ एका प्राण्याचं म्हणजे प्राणी. गाय हे काय आहे? प्राणी आहे म्हणजेच ते सुद्धा नाम आहे. बॉय किंवा मोहन हे काय आहे? नाम आहे. व्यक्तीची नावं आली म्हणजेच नाम. क्राऊड. क्राऊड म्हणजे गर्दी म्हणजे समूह आला म्हणजेच काय की नाम. तसंच करेज. करेज म्हणजे धैर्य म्हणजे हा एक गुण आला. गुण म्हणजेच या ठिकाणी ते नाम झालं. आणि फिअर. फिअर म्हणजे भीती म्हणजे भावना या ठिकाणी आपण व्यक्त करतोय म्हणजे ते सुद्धा काय आहे? नाम आहे. तर थोडक्यात वस्तू, स्थळ किंवा ठिकाण, प्राणी, व्यक्ती, समूह, गुण किंवा भावना यांच्या नावांना आपण नाम म्हणतो. आणि उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. पुढचं आपण पार्ट्स ऑफ स्पीचचं दुसरे एक नाव हे घेऊयात उदाहरण की ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. तर वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राईब नाउन्स आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह्ज. म्हणजेच काय? विशेषणांचा उपयोग बहुधा नामांपूर्वी केला जातो. जी काही विशेषणं आहेत त्यांचा बहुधा उपयोग आपण नामांसाठी किंवा नामांपूर्वी केला जातो. उदाहरणार्थ स्मॉल विलेज म्हणजेच काय? छोटं गाव. तर स्मॉल हे या ठिकाणी काय आहे? विशेषण. न्यू क्लोथ्स नवीन कपडे. तर कपडे कसे आहेत? नवीन. म्हणजे न्यू हा शब्द काय आहे
तर विशेषण म्हणजे नामापूर्वी या ठिकाणी विशेषण पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे, स्मॉल विशेषण आहे आणि नाम काय आहे, विलेज. म्हणजे नामापूर्वी वापरल्या जाणारे शब्द बहुधा काय असतात, विशेषण असतात. आता क्लोथ्स म्हणजे कपडे, कपड्यांचा आधी काय शब्द आहे तर न्यू, न्यू काय आलं मग, विशेषण. तसंच डेलिशियस मँगोज, तर आंबे हे नाम आहे बरोबर, पण त्याच्या आधी आंब्यांसाठी काय विशेषण वापरलं तर डेलिशियस, म्हणजे डेलिशियस हे काय झालं, विशेषण. वेदर, वेदर हे काय आहे, नाम, पण त्याच्या आधी विशेषण काय वापरलं, कोल्ड, म्हणजे हवामान कसं आहे तर थंड आहे. उदाहरणं अशी खूप देता येतील आपल्याला, पण या ठिकाणी 4 ते 5 उदाहरणातून तुम्हाला समजलं असेल की नामापूर्वी येणाऱ्या शब्दांना आपण काय की विशेषण असं म्हणू शकतो. तिसरं पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऍडवर्ब, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्रियाविशेषण. तर वर्ड्स दॅट टेल अस मोर अबाउट verbs or adjective or other adverbs are called adverbs. म्हणजेच मराठीत सांगायचं झालं तर क्रियापदाविषयी किंवा विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा देणाऱ्या शब्दांना ऍडवर्ब्स म्हणतात. क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, कसा, कशी, किती या प्रकारचा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते क्रियाविशेषण म्हणजेच ऍडवर्ब असते. आता या ठिकाणी आपण काही 3 उदाहरणातून पाहूयात की ऍडवर्ब्स कुठे कसे वापरलेले आहेत. तर ही रॅन फास्ट, आता फास्ट हे या ठिकाणी क्रियाविशेषण आहे, म्हणजे आपण कसा धावला, तो कसा धावला, तर उत्तर येते फास्ट. म्हणजे कसा या शब्दाने जर प्रश्न विचारला तर उत्तर काय येते, फास्ट. म्हणजे फास्ट हे काय आहे, ऍडवर्ब आहे. पुढचं उदाहरण बघा की माय टीव्ही सेट इज देअर, तर टीव्ही सेट कोठे आहे, तर म्हणजे देअर म्हणजे ते आहे, तर या ठिकाणी देअर हे काय आलं, ऍडवर्ब आलं, म्हणजेच क्रियाविशेषण आलं. तिसरं उदाहरण बघा, ही मेट मी एस्टरडे, तो मला केव्हा भेटला असा जर प्रश्न केला तर उत्तर येईल एस्टरडे, म्हणजे एस्टरडे हे काय आहे, ऍडवर्ब आहे. तर बघा जास्त करून किंवा बहुधा करून एलवाय सफिक असलेले ऍडवर्ब असतात, एलवाय असलेले. बघा काइंड, काइंडली, इझी, इझिली, म्हणजे एलवाय शेवटी येते. बहुतांशी एलवाय असलेले काय असतात, प्रिफिक्स ऍडवर्ब असतात आणि काही विदाउट एलवाय असलेले ऍडवर्ब असतात. फॉर एक्झाम्पल ऑलवेज, ऑफन, देअर, देन, नाऊ, तर ही सुद्धा काय आहेत, ऍडवर्ब्स आहेत. तर याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. खूपशी ऍडवर्ब्स ही एलवाय प्रत्यय लावूनच तयार होतात. तर आता पुढचे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, एकूण आपल्या शब्दाच्या जाती 8 आहेत, त्यातल्या 3 जाती आपण या ठिकाणी पाहिल्या, उरलेल्या ज्या 5 आहेत त्या आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट. वी आर गोइंग टू कंटिन्यू द ग्रामर टॉपिक पार्ट्स ऑफ स्पीच, that is शब्दांच्या जाती. We have seen 6 parts of speech in the previous lecture. Now 7 parts of speech is conjunction. So what do you mean by conjunction? A conjunction is a word used to combine 2 words, clauses or sentences is known as a conjunction. In Marathi we call it उभयान्वयी अव्यय. So in Marathi the definition is that शब्द, पोटवाक्य, वाक्य जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. So there are 3 examples for conjunction. First example, I saw a tiger and an elephant in the forest. So here 2 words are there, that is a tiger and an elephant. So these 2 words are joined with and. So and is a conjunction. In the second example, do you like tea? Do you like tea or coffee? So tea and coffee, these 2 words are joined with or conjunction. So or is a conjunction. In the third example, he is an old but honest man. So the man's quality are given there. First quality is of old and second quality is of honest.
So these two qualities are joined with conjunction, that is but. So in the third example, but is a conjunction. So number of examples for the conjunctions are and, or, but, if, unless, when, that, though, than, etc. So these are the examples for conjunctions. Now the last one parts of speech is that interjection. So the definition is that a sound, word or phrase that expresses strong emotion such as pain or surprise but otherwise has no meaning is known as interjection. For interjection, the Marathi word is that is केवल प्रयोगी अव्यय. So the definition is that उद्गारार्थी वाक्यांना किंवा उद्गारार्थी शब्दांना केवल प्रयोगी वाक्य किंवा केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, alas, he died in an accident. So alas is a word which shows a strong emotion, pain or surprise. So here pain is there. In the second example, that is hooray, we won the match. So that is a happiness comes by these words, that is hooray, we won the match. So this hooray word shows us that is interjection. So number of examples for the interjection are, that is alas, superb, excellent, well done, splendid, oh, wow, etc. are the examples of interjection. Now we are going to take homework to write in your notebook. So homework is that write 3 examples for each parts of speech from textbook. From textbook means from your English textbook. So 3 examples for each parts of speech means what? For the noun you have to write 3 examples, means find out 3 examples from your English textbook which has noun there. So then you have to write 3 examples for pronoun, 3 examples for verb, 3 examples for pronoun, that is conjunction, interjection, preposition and verb, etc. So 3 examples, 8 parts of speech into 3, so is equal to 24 examples you have to write in your English grammar notebook. So this is the today's homework you have to complete. Okay, thank you. Good morning student. Today we are going to take second grammar topic, and the name of the grammar topic is kinds of sentences, that is वाक्यांचे प्रकार. So what is meant by sentence? So first we will see the definition of sentence. So a sentence means a group of words having complete meaning is called a sentence. म्हणजेच पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशा वाक्याला आपण वाक्य म्हणू शकतो. आता वाक्याचे प्रकार 4 पडतात. देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट काइंड, that is assertive type of sentence. Second one imperative. Third one interrogative and fourth one exclamatory. तर assertive म्हणजे विधानार्थी वाक्य. assertive sentence म्हणजेच काय? विधानार्थी वाक्य. imperative sentence म्हणजे आज्ञार्थी वाक्य. interrogative म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि exclamatory sentence म्हणजे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य. आपण आता एक एक वाक्यांचा प्रकार बघूया. फर्स्ट टाइप आहे assertive sentence. assertive sentence म्हणजे आपण पाहिलं विधानार्थी वाक्य. विधानार्थी म्हणजे ज्या वाक्यामध्ये विधान असतं, ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आपल्याला दिसून येतो, असं वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं. विधानार्थी वाक्याबद्दल आपण जी माहिती पाहिली, पहिली गोष्ट विधानार्थी वाक्यामध्ये कर्ता आधी असतो, दुसरं ते अर्थपूर्ण वाक्य असतं आणि तिसरं वाक्याच्या शेवटी पूर्णविरामने शेवट होत असतो. तरी सुद्धा आपण डेफिनेशन पाहूया की an assertive sentence or a statement gives us some information. Okay, an assertive sentence or a statement and assertive sentence both are same words.
असर्टिव्ह म्हणजे स्टेटमेंट आणि स्टेटमेंट म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स. सो इट गिव्हज अस सम इन्फॉर्मेशन, की काहीतरी त्याच्यातनं आपल्याला माहिती मिळते. ऑल असर्टिव्ह सेंटेन्सेस एंड विथ अ फुल स्टॉप. ही सर्व विधानार्थी वाक्यांचा शेवट हा पूर्णविरामने होतो. बघा की विधानार्थी वाक्यात आपल्याला काही माहिती सांगितलेली असते किंवा एखादे विधान केलेले असतं, की प्रत्येक विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला माहिती मिळते किंवा एखादे विधान तरी त्या ठिकाणी केलेलं असतं आणि अशा सर्व वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो. आता विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात, की ते दोन प्रकार म्हणजे एक म्हणजे अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. तर हे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहेत ते आपण बघूयात. की इफ अन असर्टिव्ह सेंटेन्स गिव्हज पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन, सो इट इज अ affirmative sentence. If an assertive sentence gives us positive information, so it is affirmative sentence. जर एखादं वाक्य आपल्याला सकारात्मक माहिती देत असेल तर ते वाक्य होकारार्थी असतं. असर्टिव्ह वाक्य अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी अशी दोन प्रकारचे असतात. असर्टिव्ह वाक्याचे किती प्रकार पडतात मग? अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी. फॉर एक्झाम्पल की आय एन्जॉय स्विमिंग. आता यामध्ये आय हा काय आहे? सब्जेक्ट आहे. एन्जॉय हे काय आहे? वर्ब आहे. आणि स्विमिंग हे काय आहे? तर स्विमिंग हे नाउन आहे. या ठिकाणी आय एन्जॉय स्विमिंग म्हणजेच सब्जेक्ट, वर्ब आणि उरलेला पार्ट म्हणजेच ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. असे तीन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तर इफ इट गिव्हज निगेटिव्ह इन्फॉर्मेशन, जर तेच वाक्य आपल्याला नकारार्थी माहिती देत असेल, सो इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. और निगेटिव्ह इन्फॉर्मेशन इज इंडिकेटेड बाय वर्ड्स सच एज नो, नॉट, नन, नथिंग, नेवर, नोबडी, नायदर, नॉर अँड नो वन. सो अशा ह्या नकारार्थी वाक्यांमध्ये या नकारात्मक शब्दांचा वापर केलेला असतो. म्हणजे ही जे काही वाक्य शब्द आहेत की नो, नॉट, नन, नथिंग, नेवर, नोबडी, नायदर, नॉर, नो वन, ही काय आहे? नकारात्मक शब्द आहेत. आणि या नकारात्मक शब्दांचा वापर जर तुम्हाला वाक्यांमध्ये दिसून आला तर ती वाक्य काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य आहेत. फॉर एक्झाम्पल, आय डोंट एन्जॉय हॉर्स रायडिंग, की मला हॉर्स रायडिंग करायला किंवा हॉर्स रायडिंग मध्ये मजा घ्यायला आवडत नाही. म्हणजे डोंट म्हणजेच काय? डू प्लस नॉट, या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन काय होते? डोंट. तर हा नॉट शब्द या ठिकाणी वापरला गेल्यामुळे हे वाक्य काय झालं? नकारार्थी झालं म्हणजेच निगेटिव्ह झालं. या वाक्यामध्ये आपण पाहिले की आय एन्जॉय स्विमिंग या वाक्यामध्ये कुठेही नो, नॉट, नेव्हर, नायदर, नथिंग, नो वन, नोबडी अशी नकारात्मक शब्दांचा समावेश नसल्यामुळे ती वाक्य काय आहे? सकारात्मक आहे. आणि या वाक्यामध्ये नॉट वापरला असल्यामुळे हे वाक्य निगेटिव्ह आहे. तर अन असर्टिव्ह सेंटेन्स युजली फॉलोज दिस पॅटर्न. तर बघा या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये नेहमी किंवा कुठल्या पॅटर्नचा उपयोग असतो ते बघूयात. की पहिली गोष्ट सब्जेक्ट, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सब्जेक्टनेच असर्टिव्ह वाक्याची सुरुवात होते. त्यानंतर वर्ब असतं. वर्बचे पण दोन प्रकार आहेत, की मेन वर्ब्स असतं किंवा त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरीज असतात. आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणूयात, म्हणजे उर्वरित भाग. की विधानार्थी वाक्यामध्ये प्रथम कर्ता, नंतर क्रियापद आणि त्यानंतर इतर संबंधित किंवा वाक्य पूर्ण करण्यासाठी जे शब्दांची गरज असते असे शब्द त्यामध्ये आलेले असतात. आता आपण या पार्ट मध्ये पाहिलं की काइंड ऑफ सेंटेन्स मध्ये की सेंटेन्सची डेफिनेशन पाहिली की सेंटेन्स म्हणजे काय? शब्दसमूह असतो जो शब्दसमूह वाक्य पूर्ण करतो. त्यानंतर आपण वाक्यांचे 4 प्रकार पाहिले. 4 प्रकार म्हणजे कोणते पडतात? की असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याच्यातला पहिलाच प्रकार आपण या ठिकाणी पाहिलाय असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्यांचे परत 2 उपप्रकार आपण पाहिले की
अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस नॉट किंवा कॉम्बिनेशन असलेला शब्द ज्याच्यामध्ये नॉट असतो, त्यानंतर वर्ब आणि उर्वरित पार्ट म्हणजेच ऑब्जेक्ट. तर अशा दोन प्रकारचे आपण असर्टिव्ह सेंटेन्स पाहिले. तर पुढच्या पार्ट मध्ये आपण दुसरा जो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे क्रमाने आपण पाहणार आहोत. थँक्यू. Good morning student. Yesterday we have seen types of sentences, that is in Marathi वाक्यांचे प्रकार. So today we will continue this topic. वाक्यांचे प्रकार मध्ये आपण 4 वाक्यांचे प्रकार पाहिले. फर्स्ट वन assertive sentence म्हणजेच विधानार्थी वाक्य. आजचा दुसरा टाइप आहे आपला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आज्ञा असते, ज्याच्यामध्ये कमांड असते, ऍडवाइस असतो किंवा इन्स्ट्रक्शन्स असतात. तर ह्या प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. बघा डेफिनेशन की अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्ह इन्स्ट्रक्शन. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय करतात, इन्स्ट्रक्शन देतात. ऑल इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस एंड विथ फुल स्टॉप. सो द सेम रूल वी हॅव सीन फॉर द assertive sentence, because we have seen that ki assertive sentences have also end with full stop. तर imperative sentence सुद्धा ज्यांचा शेवट फुल स्टॉप ने होतो. imperative sentences may convey the following. तर बघा काय ते फॉलो करतात ते आपण बघूयात. की आज्ञार्थी वाक्यांमधून समोरच्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगितलेले असतं, की कृती काहीतरी करायला सांगितलेली असते आणि त्यामधून आज्ञा, सल्ला, विनंती, याचना, ताकीद, सूचना इत्यादी आशय व्यक्त होत असतो. बघा म्हणजे आज्ञार्थी वाक्यांमधून आज्ञा तर दिलेल्या असतातच, फक्त आज्ञा नाही तर त्याच्यामध्ये सल्ला सुद्धा दिलेला असतो, किंवा विनंती केलेली असते, किंवा याचना केलेली असते, किंवा ताकीद दिलेली असते, किंवा सूचना दिलेल्या असतात. इत्यादी आशय त्यामधून व्यक्त होत असताना आपल्याला दिसतो. आणि अशा वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो. पूर्णविराम आपल्याला माहिती आहे की हा जो पूर्णविराम आहे हा असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यांच्या शेवटी सुद्धा येतो, त्याचबरोबर तो आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी सुद्धा येतो. फॉर एक्झाम्पल की ओबे युअर एल्डर्स, या ठिकाणी काय आहे, ऍडवाइस. कारण वाक्याची सुरुवात नेहमी वर्बने होते. ओबे या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे. म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आधी येतो, मग वर्ब येतं, मग ऑब्जेक्ट येतो. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना अशी आहे की सुरुवातीला वर्ब आणि मग रेस्ट ऑफ द सेंटेन्स किंवा ऑब्जेक्ट. बघा ओबे हे काय आलं, वर्ब आलं, आणि युअर एल्डर्स हे काय आलं, ऑब्जेक्ट आलं. म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट इज द फॉर्म ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स आहे डोंट मूव्ह. हे काय आहे, डू म्हणजे सुद्धा वर्बच आहे आणि डूला नॉट जोडले म्हणजे डोंट, म्हणजे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये कमांड दिलेली आहे. तर डोंट मूव्ह म्हणजे सांगितलंय की हलू नको किंवा हालचाल करू नको. देन ब्रिंग मी सम वॉटर, या ठिकाणी काय आहे, रिक्वेस्ट केलेली आहे की मला थोडं पाणी आणून दे. देन फोर्थ सेंटेन्स मध्ये बघा हॅव अ गुड टाइम, याच्यामध्ये विश म्हणजे इच्छा व्यक्त केलेली की तुझा वेळ चांगला जाव. देन मे युअर एफर्ट्स बी ब्लेस्ड विथ सक्सेस, याच्यामध्ये काय आहे, एनकरेजमेंट म्हणजेच प्रोत्साहन दिलेलं आहे की मे युअर एफर्ट्स, तुझे प्रयत्न यशस्वी होत किंवा तुझ्या कामामध्ये तू यशस्वी हो. बघा ही जी सेंटेन्स आपण पाहिली त्यामध्ये काही पॉझिटिव्ह पाहिलीत, काही निगेटिव्ह पाहिलीत. निगेटिव्ह कुठलं आहे, तर डोंट मूव्ह हे निगेटिव्ह आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कशाने होताना दिसते, वर्बने होताना दिसते. मग आयदर ते प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट वर्ब असतंच, पण त्याच्यामध्ये मूळ क्रियापद म्हणजेच बेसिक वर्ब किंवा मग ऑक्झिलरीज. आता या ठिकाणी डू आणि हॅव हे काय आहे, ऑक्झिलरी आहे. तर काही वाक्यांची सुरुवात ऑक्झिलरीने होते, तर काही वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदांनी होते. बघा अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज फॉलो द फॉलोइंग पॅटर्न. आता याचा पॅटर्न म्हणजे याची रचना काय आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणकोणते घटक घ्यावे लागतात किंवा कोणता घटक आधी असतो ते बघूयात. की बेस किंवा रूट वर्ब, मी आता सांगितलं
की प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही वर्बने होते, पण ती वर्ब कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? बेस फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजेच रूट वर्ब पाहिजे. त्यानंतर काय पाहिजे? रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. हा झाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला. आता वर्ब कुठले आहेत? तर बरेच वर्ब आहेत. प्रत्येक ज्या ज्या शब्दामध्ये कृती असते तो प्रत्येक शब्द काय असतो? वर्ब असतो. आता कम, टेल, लुक यासारख्या मूळ क्रियापदांनी सुरुवात करून ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. आता ब्रिंग मी 1 कप ऑफ टी. ब्रिंग हे काय आहे? वर्ब आहे. ब्रिंग मी 1 कप ऑफ टी हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि अफर्मेटिव्ह तर आहेच, म्हणजेच होकारार्थी तर आहेच, पण सेंटेन्सचा टाईप कुठला आला? तर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजेच काय? आज्ञार्थी वाक्य. तर या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे, बरोबर आहे. डोंट. आता बघा निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला की डू नॉट आधी घ्यायचं, नंतर बेस वर्ब घ्यायचं, नंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच आता डोंट ब्रिंग मी 1 कप ऑफ टी असं जर म्हटलं तर हे निगेटिव्ह होणार आहे. फक्त डोंट आधी घेतलं तरी सेंटेन्स काय होतं? निगेटिव्ह. मग बघा आता नकारार्थी म्हणजेच नकारार्थी इम्पेरेटिव्ह वाक्य डोंटने सुरुवात करून नंतर मूळ क्रियापद वापरून तयार होतात. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. डोंट मेक अ नॉईज म्हणजेच गोंधळ घालू नका किंवा आवाज करू नका. आता डोंट मेक अ नॉईज, नॉईज म्हणजे आवाज, बरोबर आहे. तर आवाज करू नका म्हणजे या ठिकाणी जी आज्ञा दिलेली आहे ती नकारात्मक आज्ञा दिलेली आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे? नकारार्थी आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. पण निगेटिव्ह मुख्य टाईप कुठला आहे आपला? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आज आपण 2 गोष्टी पाहिल्यात की ज्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही केव्हाही मूळ क्रियापदाने होते, मेन वर्बने होते, म्हणजेच मेन वर्ब. दुसरी गोष्ट आपण पाहिली त्यानंतर शेवटी पूर्णविराम येतो. म्हणजे रेस्ट ऑफ द सेंटेन्स आल्यानंतर पूर्णविराम द्यावा लागतो. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि निगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत डोंट शब्द वापरायचा, त्यानंतर बेस वर्ब किंवा मेन वर्ब घ्यायचं, त्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स आणि फुल स्टॉप. म्हणजे हे काय झालं? हे निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला झाला. तर अशा रीतीने आपण हे आज्ञार्थी वाक्य कसे तयार होतात हे आपण बघायचंय. आता होमवर्क साठी बघा की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, इंग्लिश विषयाच्या टेक्स्टबुक मध्ये जी वाक्य मुख्य क्रियापदाने किंवा नकारार्थी मुख्य क्रियापदाने सुरू झालेली आहेत अशी सगळीच वाक्य काय आहेत? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. तर ती 10 वाक्य शोधा, ते पेन्सिलने अधोरेखित करा आणि आपल्या इंग्लिश ग्रामरच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. थँक्यू.